एक रमेश गोरखाना नावाचा एक कुटुंब आहे आणि त्याला झोपडं आहे त्याचं आणि त्याला वीज बिल आलेलं आहे 1,25,000 रुपये। इथे मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे। त्याचे बीज दुरुस्त करून त्याला 28,650 रुपये दिले। त्यांनी 5,000 रुपयाचा पहिला हप्ता भरलेला आहे। अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना बिल आलेली आहेत आणि ते बिल काय भरू शकत नाही आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची एवढी दादागिरी चाललेली आहे की ते वीज बिल भरलं नाही तर त्यांचे मीटरचे कनेक्शन कट करतात। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने रमेश गोरखाना यांना वीज बिल कमी करून दिलं तर त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे जे असे अनेक कुटुंब आहेत की त्यांना अशा प्रकारची बिल आहेत 1 लाखाच्या वरती आलेली आहेत आणि फक्त घरामध्ये 1, 2, 3 बल्ब वापरले जातात। तर अशी जी वीज बिल आहेत तर रमेश गोरखाना जसा न्याय दिला तसा इतर जे आहेत ग्राहक त्यांना ज्यांना वीज बिल आलेले आहेत त्यांना तशा प्रकारचे वीज बिल कमी करून देण्यात येईल का, हा एक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, दुसरा माझा प्रश्न आहे की डहाणूमध्येच पळेढेणे हे गाव आहे। गेल्या वर्षभरापासून मीटर लावलेले नाही परंतु वीज बिल चालू आहे। मीटर न लावता त्यांना वीज बिल चालू आहे। जवळजवळ 70 लोकांना वीज बिल आलेलं आहे। ते 6,000च्या वरती वीज बिल आलं आहे परंतु मीटर लावलेले नाही आहेत। तर अशा प्रकारचे जे काय ज्या कर्मचाऱ्यांनी असं जे वीज बिल मीटर न लावता जे वीज बिल दिलेलं आहे तर त्याच्यावर आपल्याला कारवाई आपण करणार आहात का? अशा प्रकारचे माझे 2 प्रश्न आहेत। सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी जी घटना मांडली ती वस्तुस्थिती आहे की साधारणपणे 1 लाख रुपयाचं बिल त्या ठिकाणी आलं होतं। मीटरचं रीडिंग न घेता त्याचा फोटो न काढता हे बिल त्या ठिकाणी देण्यात आलं होतं। ज्यावेळेस त्यांनी तक्रार केली त्यावेळेस त्याचं ॲक्च्युअल फोटोग्राफ घेतला आणि ते बिल 28,000 रुपयेच निघालं। त्यातले 5,000 रुपये त्यांनी भरलेले आहेत। आपण सांगितलं अशा प्रकारे ही शक्यता आहे कारण त्या कंपनीवर तर आपण कारवाई केलेली आहे पण जसं यांचं आहे आणि तिथे काही लोकांनी अजून ज्या लोकांनी तक्रारी दिल्या त्या सगळ्यांचं बिल हे ॲक्च्युअल फोटोग्राफ घेऊन त्या फोटोग्राफ प्रमाणे केलाय आणि त्यांना इन्स्टॉलमेंटही दिली आहेत। पण अजूनही काही लोक जर त्या ठिकाणी राहिले असतील तर निश्चितपणे तसे आदेश देण्यात येतील की या कंपनीने जिथे जिथे त्या भागात जिथे काम केलेलं आहे त्या कोणाचीही अशी तक्रार असेल तर त्यांचा ॲक्च्युअल फोटोग्राफ घेऊन आणि त्या ठिकाणी ते जे काही बिल आहे ते त्यांना सुधारित करून देण्यात येईल आणि त्याचे इन्स्टॉलमेंट देखील त्यांना निश्चितपणे देण्यात येतील। दुसरं जे आपण सांगितलं की गावाचं नाव माझ्या लक्षात नाही पण ज्या ठिकाणी लोकांनी मीटरच लागलेलं नाही आणि तरी देखील जर त्यांना बिल आलं असेल तर अशा प्रकारचं फॉल्टी बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल। भुसाराजी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। जसं आता गोरखांचं आपण बिल आपल्या डायरेक्ट प्रश्न विभागाने कमी केलं। डायरेक्ट प्रश्न पालघरमध्ये सरसकट जेवढ्या आदिवासी भागांमध्ये जिथे टीव्ही नसतो, घरामध्ये पंखा नसतो, फ्रीज नसतो, अशा कुठल्याही गोष्टी नसताना लाखाच्या पुढे सरसकट मंत्री महोदय त्या ठिकाणी बिल येत असतात। आता हा एका केसमध्ये आपण एक उदाहरण घेतलं तर 1,26,000चं बिल 21,000वर आलं। तर माझी आपल्याला असा प्रश्न आहे की इतर जी प्रश्न जे त्यांनी सांगितले की रँडमली ज्या लोकांकडे कुठल्याही या सुविधा नाहीत, जे पंखा, टीव्ही, फ्रीज, ते 2-2 किंवा 1 बल्ब फक्त त्या घरामध्ये जळतो, त्यांना सुद्धा सरसकट लाख बिल येतात। ती बिलं आपण कमी करण्यासाठी काही प्रयत्न आपण करणार आहोत का, तर त्यांना आपण माफी देणार आहोत का? नाही, मुळामध्ये यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण जो काही आपला डेटा आहे त्या किंवा जेवढे कन्झ्युमर आहेत या कन्झ्युमरला जे काही बिल जातात त्या बिलामध्ये फॉल्टी बिल जाण्याचा प्रकार होतो तो साधारणपणे आपल्या सगळ्या भागामध्ये 0.3% फॉल्टी बिल्स हे गेलेले आहेत। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आणि आपण जर बघितलं तर मागील वर्षी साधारणपणे 14,34,000 फॉल्टी बिल्स हे गेले होते। यावर्षी मात्र या वर्षभरामध्ये त्याची संख्या आता अर्ध्यावर आलेली आहे, ती 7 लाखावर आलेली आहे। आणि आमचा प्रयत्न आहे कारण ह्या ज्या शेवटी आपल्या इथे वेगवेगळ्या एजन्सीजला काम दिलेलं आहे ते जाऊन फोटो काढतात आणि मग आपलं ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ते फोटो कॅप्चर होतो, त्या फोटोवरनं त्याचं मीटर रिडिंग आणि त्याचा जो काही जुना डेटा असेल याच्या आधारावर त्यांचं बिल जनरेट होतं। तर आता हे जे काही 14 लाखावरून 7 लाखापर्यंत फॉल्टी बिलांची संख्या आली आहे हे अजून कमी कशी होईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सुरू केलाय। जसं आपण सांगितलं, मी पुन्हा एकदा सांगतो आणि त्या भागात सूचना देखील देतो कारण हा दुर्गम भाग आहे आपला सगळा पालघरचा जो काही भाग आहे आणि त्यामुळे अनेक वेळा इथे
हे जे मीटर रीडर असतात हे फोटो काढायला जायचा कंटाळा करतात आणि थेट कुठला तरी आपलं एक इमेज जनरेट करून ती इमेज पाठवून देतात। त्यामुळे इथे स्पेशल ड्राईव्ह आम्ही घ्यायला सांगू आणि अशा प्रकारचे जे बिलं 25 किंवा 50 हजाराच्या वरचे आहेत आणि घरं छोटी आहेत त्या सगळ्यांचं ड्राईव्ह घेऊन आणि त्या ठिकाणी त्याची जी ओरिजिनल त्यांना यायला पाहिजे तेवढी बिलं त्यांना देण्यात येतील आणि आवश्यकता असेल आणि त्यांनी मागितलं तर त्यांना इन्स्टॉलमेंटही देण्यात येईल। टोपे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की एकतर चुकीचे बिल हा नुसत्या पालघरमध्ये तर आहेतच विषय, तिथे तर व्हायलाच नको, पण इन जनरल खूप मोठ्या पद्धतीने चुकीचे बिल आणि पूर्वीच्या काळात अधिक जास्त त्याच्यात जास्त लक्ष नसल्यामुळे चुकीचे बिल अध्यक्ष महोदय देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय चुकीच्या बिलाचा परिणाम उपमुख्यमंत्री महोदय असा आहे की आपण एकतर ते दुरुस्त केलं जात नाही, दुरुस्त नाही केलं काही महिने गेले की पीडी होतं, परमनंट डिस्कनेक्ट होतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय परमनंट डिस्कनेक्ट एकदा झालं की पुन्हा त्याला कनेक्शन देण्याची व्यवस्था नाहीये। तर हा जो आपला एनर्जी ऍक्ट आहे किंवा त्या ऍक्ट मध्ये ह्या पीडीच्या संदर्भात, कारण अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये एका गावात 60-70% पीडी आहेत कनेक्शन्स आणि ते काही लोक अंधारात राहतात असं नाही, अध्यक्ष महोदय ते सगळे हुक्स टाकून घेतात आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की एक तर चोरी वाढली आणि मग वसुली होत नाही म्हणून त्या डिपार्टमेंटची कंपनीचा अध्यक्ष महोदय अडचण निर्माण होते आणि म्हणून या पीडीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय काही धोरणात्मक निर्णय काही स्कीम्स काढल्या, पण मला वाटतं की ही कंप्लीट वाईप आउट केल्याशिवाय, कारण आपण म्हणतो अध्यक्ष महोदय की दुरुस्ती करू पण दुरुस्ती होत नाही उपमुख्यमंत्री महोदय आणि त्यामुळे पीडीच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार का अध्यक्ष महोदय? दुसरा महत्वाचा उपमुख्यमंत्री महोदय विषय असा आहे की स्मार्ट मीटर, आता हे जे काही आहे हे स्मार्ट मीटरच्या अनुषंगाने आता इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे की आपल्याला हे मीटर रीडिंग घेण्याची पद्धत नकोच अशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी झालेल्या आहे, तो सुद्धा अध्यक्ष महोदय अडॉप्ट केला पाहिजे। मी इन द इंटरेस्ट ऑफ एनर्जी कंपनी मी मुद्दाम सांगतो, डिस्ट्रीब्युशन कंपनी आणि अध्यक्ष महोदय एबी केबल हा त्यातला सगळ्यात महत्वाचा उपाय आहे। तर एबी केबल सरसकट अध्यक्ष महोदय सगळ्या महाराष्ट्रभरात आपण केल्या पाहिजे, त्यानंतर हुक्स पण बंद होतील अध्यक्ष महोदय आणि चांगल्या क्वालिटीची वीज पण राहील। त्यामुळे 3 प्रश्न आहेत, एबी केबल आपण देणार का, स्मार्ट मीटर सरसकट बसवणार का, पीडीच्या बाबतीत साधारणपणे आपण काय धोरणात्मक निर्णय घेणार आणि जी आरडीडीएस योजना जी आलेली त्याच्या बाबतीतले लवकर टेंडर्स काढून कधी सुरू होणार? सन्माननीय टोपे साहेबांनी अतिशय महत्वाचे विषय आणि महत्वाच्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत। पहिल्यांदा तर मी आपल्या निदर्शनास आणून देतो की हा जो काही आपला फॉल्टी बिलांमध्ये फोटो रिजेक्शनचा जो दर होता हा जानेवारी 22 मध्ये तो 45% होता आपला, आता तो 1.3% पर्यंत आपण इतका खाली आणलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक मोठी धोरणात्मक सुधारणा ही झालेली आहे। आता सेल्फ मीटर रीडिंग फॅसिलिटी देखील आपण दिलेली आहे, पण आपण ज्या प्रकारे सांगितलं की स्मार्ट मीटर हे खरोखर महत्वाचे आहे। आता देशातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने स्मार्ट मीटर करता कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, आपल्यालाही मिळालेलं आहे। आपल्या राज्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याचे आता आपण त्या ठिकाणी टेंडर्स अलॉट केलेले आहेत आणि लवकरच आपल्या राज्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर्स लावतो, ज्याच्यामुळे हा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल। दुसरं तुम्ही जे पीडीच्या संदर्भात सांगितलं हे खरोखर ही वस्तुस्थिती आहे की विशेषतः गावांमध्ये लोक वीज तर घेतातच आहेत पण पीडी झाल्यामुळे त्यांना पुन्हा कनेक्शन मिळत नाही। जरूर या संदर्भात एक अतिशय सोपी योजना की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा यांना आपल्याला यांचं कनेक्शन नियमित करता येईल अशा प्रकारची एक योजना ही राज्य सरकारच्या वतीने तयार करण्याचा प्रयत्न आपण आपल्या कंपनीला सांगून निश्चितपणे तो प्रयत्न आपण करू। आपण जे काही एबी केबलच्या संदर्भात सांगितलेलं आहे तर आता आरडीएसएस चे आपले जवळजवळ सगळी कामं सुरू झालेली आहेत आणि आपण सांगितलं त्याप्रमाणे आरडीएसएसचा मेजर कंपोनंट हा एबी केबलच आहे, कारण आरडीएसएस मध्ये आपल्याला लॉसेस कमी करायचे आहेत, चोरी कमी करायची आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते आपण घेतलेलं आहे। त्यामुळे ही आपली सूचना अतिशय चांगली आहे आणि आपण वेगाने जवळपास आपण आरडीएसएस मध्ये मेजर काम आपलं जे आहे ते आता ऑलरेडी सुरू केलेलं आहे। अगदी थोडके टेंडर्स आपले वाचलेले आहेत, ते लवकरात लवकर करून आरडीएसएसच्या कामाला आपण गती देऊ।
महोदयांना भेटून विनंती केली होती आणि आपल्या मागच्या सरकारमध्ये विलासराव देशमुख अभय योजना सरकारने आणली होती पिढीच्या संदर्भामध्ये. त्याला मुदतवाढ द्यावी अशा पद्धतीची मागणी होती. आपण रिमार्क देखील केला होता, परंतु तो निर्णय झाला नाही, तो लवकर घ्यावा. माझा मूळ मुद्दा असा अध्यक्ष महोदय की जे लोकांना जे बिल येते ते बिल समजणं हे साधारण माणसाचं काम नाही राहिलं अध्यक्ष महोदय. आज लोकप्रतिनिधी आमदाराकडे अनेक लोक बिल घेऊन येतात. तुमचे इंटरेस्ट ऑन अरियर्स काय, फिक्स चार्जेस काय, वीज शुल्क काय, ते कशा पद्धतीने आकारले जातात आणि मग एनर्जीचे जे एक्स्ट्रा तुमचे जे कोळशाची कॉस्ट असते हे लोकांना समजत नाही. त्याच्यामुळे त्यांचे बिल खरं आहे की योग्य आहे, कोणत्या स्लॅबमध्ये किती आहे मागच्या पानमध्ये लिहिलेलं असते, परंतु ते खूप समजणं सामान्य माणसाला कठीण असते. त्यामुळे लोकप्रतिनिधीकडे लोक गर्दी करतात आणि विनाकारण फिरत असतात, आम्हाला बिल जास्त येतात, अशा अनेक प्रकरणे येतात. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की आपण आपल्या बिलची जी प्रक्रिया आहे ती सोपी सुलभ लोकांना समजेल अशा पद्धतीची आपण करणार का, जेणेकरून लोकांना विनाकारण जो त्रास आहे आणि ते समजलं पाहिजे त्यांना की कशा पद्धतीने आम्ही किती वीज कंझ्युम केली, किती स्लॅबमध्ये कसं केलं, ते सोप्या भाषेत आपण नवीन पद्धत या ठिकाणी अवलंबणार का. अध्यक्ष महोदय, ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी यांनी जो पहिला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, जरूर अभय योजना आम्ही तयार करू. मी आताही सांगितलं, मी आजच विभागाला सांगणार आहे. प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे. पूर्ण करतो. अभय योजना सुरू करण्याच्या संदर्भात आपण कारवाई करू आणि बिलाचा फॉर्मॅट जो आहे हा आपल्याला MERCच्या नियमानुसार तयार करावा लागतो. तथापि आपण चांगले वकील आहात आणि हुशार लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे त्याच्यामध्ये काय बदल आपल्याला वाटतात ते बदल आपण जरूर सुचवू. आम्ही MERC कडे जाऊ.